नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. कल्पना करा, एक महान ऋषी ज्यांनी आयुष्य तपश्चर्येला अर्पण केले, पण एका क्षणाच्या मोहामुळे त्यांचे 57 वर्षाचे तप नष्ट झाले आणि एक सुंदर अप्सरा जिला त्या पापामुळे पिशाचिनी बनण्याचा शाप मिळाला. पण एक दिवस आला, एक अशी तिथी आली ज्याने दोघांचेही पाप नष्ट केले. ती तिथी म्हणजेच पापमोचनी एकादशी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पापमोचनी एकादशीची संपूर्ण कथा आणि या दिवशी असे कोणते व्रत केले जाते ज्यामुळे जन्मांजन्मांतरीची पापही नष्ट होतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एकादशीला करावयाची 7 महत्त्वाची कामे. पण त्यातील एक काम तुम्ही या दिवशी केले तर तुमचे जीवन बदलू शकतात. पण त्याआधी मित्रांनो, मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा, ज्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते. चला तर मग मित्रांनो, वेळ न घालवता आपण कथेला सुरुवात करूया. प्राचीन काळी देव, ऋषी आणि गंधर्वांनी भरलेले स्वर्गलोक अत्यंत दिव्य आणि पवित्र होते. स्वर्गलोकात चैत्ररथ नावाचे एक सुंदर उद्यान होते. या उद्यानात सुगंधी फुले, हिरवीगार झाडे, स्वच्छ तलाव आणि पक्ष्यांचे मधुर स्वर यांनी वातावरण नेहमी आनंदी असे. ऋषी त्या ठिकाणी तपस्या करण्यासाठी येत असत. त्या काळात विक्रम नावाचे एक महान ऋषी त्या उद्यानात कठोर तप करत होते. त्यांचे वडील भैरव ऋषी होते, जे महान तपस्वी आणि धर्मज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. विक्रम ऋषी इतकी कठोर तपस्या करत होते की देवसुद्धा त्यांच्या तपशक्तीने आश्चर्यचकित झाले. देवांचा राजा इंद्र नेहमी अशा तपस्यांपासून सावध असायचा, कारण एखाद्या ऋषींची तपस्या पूर्ण झाली तर त्यांना देवापेक्षाही मोठी शक्ती प्राप्त होऊ शकते. म्हणूनच अनेक वेळा देवता ऋषींची तपस्या मोडण्यासाठी अप्सरांना पाठवत असत. मित्रांनो, स्वर्गलोकात त्या काळी मोहिनी नावाची एक सुंदर अप्सरा होती. ती नृत्य आणि संगीतामध्ये अत्यंत पारंगत होती. तिचा आवाज इतका मधुर होता की देवतासुद्धा तिचे गाणे ऐकून मंत्रमुग्ध होत. मित्रांनो, एके दिवशी देवांनी मोहिनीला बोलावले. देव म्हणाले, हे सुंदर अप्सरे, विक्रमी ऋषींची तपस्या खूप कठोर आहे. जर त्याची तपस्या पूर्ण झाली तर स्वर्गलोकावर संकट येऊ शकते. तू त्यांच्या तपस्येला भंग कर. मोहिनी थोडी घाबरली, कारण एखाद्या ऋषीची तपस्या भंग करणे हे मोठे पाप मानले जात असे. पण देवांच्या आज्ञेचे पालन करणे तिच्यासाठी आवश्यक होते. ती चैत्ररथ उद्यानात आली. तिने एक सुंदर वीणा हातात घेतला आणि मधुर गाणे गाऊ लागली. तिच्या आवाजाने संपूर्ण उद्यान मंत्रमुग्ध झाले. विक्रमी ऋषी त्यावेळी ध्यानात मग्न होते, पण हळूहळू त्या गाण्याचा आवाज त्यांच्या कानात पडू लागला. त्यांचे मन विचलित होऊ लागले. शेवटी त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्यासमोर उभी असलेली सुंदर मोहिनी त्यांनी पाहिली. मोहिनी हळूहळू त्यांच्याशी बोलू लागली. तिचे सौंदर्य, तिचे हास्य आणि तिचे गाणे यामुळे विक्रमी ऋषी तिच्या प्रेमात पडले. हळूहळू त्यांनी आपली तपस्या विसरली. ते मोहिनीसोबत राहू लागले. मित्रांनो, काही दिवस गेले, महिने गेले, पण विक्रमी ऋषींना असे वाटत होते की जणू काही दिवसच गेले आहे. पण सत्य खूप भयंकर होते. प्रत्यक्षात 57 वर्ष निघून गेली होती. एके दिवशी अचानक विक्रमी ऋषींना आपली तपस्या आठवली. ते खूप दुःखी झाले. त्यांना समजले की त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग व्यर्थ घालवला आहे. रागाच्या भरात त्यांनी मोहिनीला शाप दिला. ते म्हणाले, तू माझ्या तपस्येचा नाश केला आहेस, म्हणून मी तुला शाप देतो
की तू पृथ्वीवर पिशाचिनी बनशील. हे ऐकून मोहिनी घाबरली आणि रडू लागली. ती म्हणाली, हे ऋषीवर, मी हे सर्व देवांच्या आज्ञेने केले. कृपया मला क्षमा करा. मला या शापातून मुक्त होण्याचा मार्ग सांगा. विक्रमी ऋषींना तिची दया आली. ते म्हणाले, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पापमोचनी एकादशीचे व्रत कर. त्या व्रताच्या पुण्यामुळे तुझे सर्व पाप नष्ट होतील. मोहिनीने मनोभावे पापमोचनी एकादशीचे व्रत केले. दुसरीकडे विक्रमी ऋषी आपल्या वडिलांकडे भैरव ऋषींकडे गेले. त्यांनी आपल्या चुकांची कबुली दिली. भैरव ऋषी म्हणाले, हे पुत्र, मनुष्याकडून चूक होणे स्वाभाविक आहे, पण त्याचे प्रायश्चित्त करणे आवश्यक आहे. तू ही पापमोचनी एकादशीचे व्रत कर. विक्रमी ऋषींनीही हे व्रत केले. या व्रताच्या पुण्यामुळे मोहिनीला शापातून मुक्ती मिळाली आणि ती परत स्वर्गलोकात गेली. विक्रमी ऋषींचेही सर्व पाप नष्ट झाले आणि त्यांनी पुन्हा तपस्या सुरू केली. असे म्हणतात की पापमोचनी एकादशीचे व्रत सर्व पापांचा नाश करते. जो मनुष्य श्रद्धेने हे व्रत करतो त्याचे जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होतात. मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की पापमोचनी एकादशीच्या दिवशी कोणती कामे करायला हवी. सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठणे आणि स्नान करणे. मित्रांनो, नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करणे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुलसी पत्र अर्पण करणे, उपवास किंवा फलाहार करणे, विष्णू मंत्र जप करणे, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि महत्त्वाचं म्हणजे या एकादशीच्या दिवशी कथा ऐकणे किंवा तुम्ही कथा वाचूही शकता. गरिबांना दान करणे, भजन कीर्तन करणे, ही सर्व कामे तुम्ही एकादशीच्या दिवशी नक्की करावी. त्यामुळे तुमच्या घरातील असलेले दोष, नकारात्मक शक्तीचा नाश होईल. मित्रांनो, यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुलसीपत्र. हे तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रासोबत भगवान विष्णूंना अर्पण करा. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यातील पापांपासून मुक्ती हवी असेल, मन शांत आणि पवित्र करायचे असेल, तर श्रद्धेने पापमोचनी एकादशीचे व्रत जरूर करा. भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जर तुम्हाला अशीच धार्मिक कथा आणि एकादशीचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहायला विसरू नका. धन्यवाद.